कमिटीला जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन देण्यासाठी धरणे आंदोलन करण्यासाठी इथे आपण आलेलो आहोत। आपण तालुक्यातल्या नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातली शेतकरी हे पूर्णपणे दुष्काळाने त्रस्त झालेले आहेत। प्रत्येक मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती, आता तसं बघितलं तर आपल्याकडे पावसाळा हा 4 महिन्याचा असतो, पण आता मे पासून जसा पाऊस चालू झाला आतापर्यंत पाऊस चालू आहे, त्यामुळे बऱ्याच भागात पाणी साचलेलं आहे। काहींच्या शेतीतली माती वाहून गेलेली आहे। शेतकरी पूर्वी आसमानी संकटापासून अडचणीत होता, आता अजून अडचणीत आलाय। तर त्याला कुठेतरी शासनाने दिला व त्याची पूर्णपणे जसं मुख्यमंत्र्यांनी आपल्या यावेळेस दौरे चालू होते, इलेक्शनच्या पहिले मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, पण आता शेतकरी साधारणतः असं वाटतंय मला महाराष्ट्रातले शेतकरी त्यांना विचारायला विसरलेले। त्यासाठी आपण हे धरणे आंदोलन करतोय का त्यांना जागा करायचा प्रयत्न करतोय। शेतकऱ्यांनी जागृत होऊन या मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे आपण जी संपूर्ण कर्जमाफी करणार होता त्याचं काय झालं। आता मुख्यमंत्री घोषणा करतात का कर्जमाफी करू आणि उपमुख्यमंत्री म्हणतात का तुम्हाला पैसे भरावाच लागतील। हे दुतोंडी सरकार काय करतंय? शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करण्याऐवजी त्यांना अन्याय ढकलतंय। पूर परिस्थिती आणि सगळ्या गोष्टींनी शेतकरी त्रस्त आहे। आज त्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची फी भरण्याकरता पैसे नाही। आता लाडकी बहीण योजनेचं तर सर्वांनी बघितलं ते काय चालू आहे। 1500 रुपयाचं आदेश दाखवलं, मतपत्रात पाडले, त्याच्यातही चोऱ्या केल्या। आता ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे म्हणून काँग्रेस पक्षातर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून आपण सरकारला जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय। झोपलेलं सरकार जागं झालं पाहिजे। शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यापर्यंत मांडण्यासाठी आपण माननीय तालुका आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।